नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावरती नेहमी हसणारे आणि इतरांचे मनोरंजन करणारे चेहरे खऱ्या आयुष्यात किती दुःखात असतील याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून अशीच एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आलेली आहे. इंस्टाग्रामवर आपल्या अस्सल गावरान रील्सने लाखो लोकांची मनं जिंकणाऱ्या आणि हॉटेल ग्रामपंचायतीला प्रसिद्धीच्या शिखरावरती नेणाऱ्या रील स्टार रोहिणी पराते यांनी अचानक मृत्यूला जवळ केलेला आहे. हसत खेळत कुटुंब आणि भरभराटीला आलेला व्यवसाय सोडून रोहिणीने असं टोकाचं पाऊल का उचललं, पाहूयात या रिपोर्टमध्ये. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पारदे यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावाचा व्यवसाय सुरू केला होता. या दाम्पत्याने केवळ चवीच्या जोरावरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, ग्रामीण भागातील जीवनशैली आणि विविध सामाजिक विषयांवर रोहिणी रील्स बनवायच्या. त्यांचे हे व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाले आणि याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांचा हॉटेलचा व्यवसायही तेजीत आला. व्यवसाय इतका चांगला चालला होता की रोहिणी आणि निलेश लवकरच आपल्या हॉटेल ग्रामपंचायतची आणखी एक नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत होते. सर्व काही स्वप्नवत सुरू असतानाच मंगळवारी दुपारी या हसऱ्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास ब्रह्मपूर येथील हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पती निलेश यांनी तातडीने रोहिणी यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे ब्रह्मपुरीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका धडपडणाऱ्या तरुणीचा असा दुर्दैवी अंत होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या रोहिणीला असा कोणता ताण होता, आत्महत्ये पाठीमागं नेमकं कारण कोणतं दडलंय याचा तपास आता मंगळवेढा पोलीस करत आहेत. पण या घटनेने पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण केलाय की सोशल मीडियावर दिसणारं जग आणि सत्य परिस्थिती यात किती मोठी तफावत असते. रोहिणी यांच्या आत्महत्ये पाठीमागचं सत्य पोलीस तपासात समोर येईलच. तर आपल्या प्रतिक्रिया यावरती काय आहेत नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.